हॅलो गाईज, आज आम्ही आलेलो आहोत आमच्या मावशीच्या गावाला आणि आपण लास्ट टाइम पण बघितलेलं आपल्या मावशीचं गाव. पण या टायमाला काहीतरी वेगळं आहे, या गावामध्ये काहीतरी वेगळं दाखवणार आहे मी. सो चला, लेट स्टार्ट अवर ब्लॉग. तर गाईज, जसं तुम्ही बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, खूप वर्षापूर्वी आलेला, 2-3 वर्षापूर्वी मी तो व्हिडिओ बनवलेला, धरण दाखवलेलं आकादेवीचं. ह्या टायमाला वेगळं काहीतरी. तर नैवेद्य गेल्या टायमाला पण व्हिडिओमध्ये होता, पण त्याचा फक्त आवाज होता गेल्या टायमाला. पण ह्या टायमाला मी नैवेद्यालासुद्धा दाखवलेला आहे. हा माझ्या मावशीचा मुलगा आहे. तर नैवेद्य, मांजर आणलीस तू? कुठून आणलीस एवढी छोटी छोटी क्यूट कॅट्स? कुठून आणल्यास तू? माझ्या मित्राकडून. मित्राकडून आणल्यास? अच्छा. कशा? कधी आणलीस? तर 15 दिवस झाले. 15 दिवसाचे आहेत. किती क्यूट आहेत, छोट्या छोट्या. काय खातात हे? दूध पितात. दूध पितात फक्त? मस्त. छळू नकोस त्यांना जास्त. तर गाईज, हा नैवेद्य आता आपल्याला घेऊन जाणार आहे अक्कादेवी धरणावर. लास्ट टाइम सुद्धा आपण गेलेलो, पण तेव्हा आपण पावसाळ्यात आलेलो. या टायमाला आपण मे महिन्यात आलेलो आहोत. तर पाणी तर तिथे नसणार आहे, पण तरी हा स्वतः रिक्षा चालवणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे अक्कादेवीच्या धरणावरती. तर बघूया त्या धरणावरती काय बघायला मिळते आपल्याला, आणि हा रिक्षा कशी चालवते ते पण आपण बघूया. चला. तर गाईज बघा, हा आता आपला नैवेद्य रिक्षा चालवतोय आणि आपल्याला स्वतः घेऊन जाणार आहे तो अक्कादेवीच्या धरणावरती. बघा किती सुंदर. नैवेद्य, कितवीला आहेस तू? 6वीला. आता 6वीला गेलाय तो. एवढा छोटापणी पण रिक्षा चालवते. अजून आम्हाला रिक्षा चालवता येत नाही नैवेद्य. तुमची रिक्षा नाही? मस्त रे, मस्त. खूप खतरनाक रिक्षा चालवतो हा. पाठी बसायला पण भीती वाटते. हा रस्ता पहिले नव्हता, आता थोड्या दिवसापूर्वी हा रस्ता नवीन बनवलेला आहे. लास्ट टाइम आलेलो आम्ही तेव्हा चालत आलेलो त्या व्हिडिओमध्ये. मैदान इथे केलेलं आहे. नैवेद्याने सांगितलं नवीन केलंय काहीतरी. सगळ्या गेअरवरती चालवता येते तुला? आता 4थ्या गेअरवरती गाडी. एवढी फास्ट नको चालवत जाऊ. सगळं नवीन केलंय. काय आहे ते? ते तिथे धान्य बिन्य ठेवतात, कोंबड्या बिंबड्या. अच्छा, तुझ्याकडे पण कोंबड्या आहेत ना? नंतर दाखव हा कोंबड्या पण आम्हाला. आणि मी ऐकलंय तुझी कोंबडी दही पण खाते. हो. काहीतरी वेगळंच आहे आपल्याला ऐकायला मिळते. मी फर्स्ट टाइम ऐकलंय कोंबडी दही खाते. माझी कोंबडी कलिंगड पण खाते. अरे वा. आता हे सगळं सुटलेलं आहे ते पण. हे बघा गाईस, लास्ट टाइम जेव्हा आपण आलेलो तेव्हा इथे पूर्ण पाणी होतं, इथे पोहत वगैरे होते लोक. पण आता हे सगळं सुकले कारण की उन्हाळा आहे. पावसाळ्यामध्ये खूप मज्जा असते. ते दुरून दुरून लोक खूप असतात. खूप सुंदर आहे सगळं. म्हणजे शहरात राहून आपल्याला अनुभवताच येणार नाही, एवढं सुंदर आयुष्य जगतोय हा. खूप सुंदर आयुष्य आहे नैवेद्य. हे बघा, इथे पूर्ण पाणी असतं. तिथपासून जे येतं पूर्ण भरलेलं असतं. पण नाही, आता काहीच नाही आहे. आता एकदम काहीच नाही, सुक्क आहे पूर्ण. उन्हाळ्यामध्ये कसं उन्हाळ्यामध्ये सगळं एकदम हे होतं. चल विहीर दाखवलं. विहीर दाखवते आता आपल्याला. हा, कुठे आहे विहीर? बापरे, एवढ्या लांब जायचं? इकडनं रस्ता आहे. अच्छा, रस्त्यातून नेतोय हा. मला जास्त काही अनुभव नाही कुठून कसं चालायचं एवढं. हा इथे राहिलाय त्याच्यामुळे त्याला सगळं माहिती. मी झाडावर चढून दाखवीन नंतर. चालेल, आम्हाला कर्तब करून दाखव काहीतरी नवीन. हां,
विहिरीत पाणी असेल का आता? हो, अच्छा, विहिरीत मध्ये पाणी असतं. विहिरीत 12 महिने पाणी असते. ओके. मला ह्या मस्त रस्त्याने आणलं यांनी. इकडे पण पाणी असते. लोक इथे कपडे भांडी करतात. हम्म. हे बघ, तो साप बघ, मी तो साप दाखवतो. किती मोठा साप आहे बापरे. काहीच बघा तुम्ही, विहिरीमधला साप. मेलेलाच आहे तो साप. तो साप मेलेला आहे. हा, चला. याच्यात पुरा किती सगळं निसर्गरम्य एकदम. इथे राहणं असं खूप शांत शांत वाटतं. नेटवर्क 0 आहे पण पीस 100% आहे, हे मी बोलू शकतो. शहरातल्या त्या सिटीमधल्या लाईफमध्ये आपण जसं गुंतून गेलेलो आहोत तसं अजिबात हा नैवेद्य नाही आहे. त्यांच्या घरी टी व्ही आहे, वायफाय आहे, मोबाईल आहे, पण नैवेद्य नाही. तो फक्त बाहेर मस्त लाईफ एन्जॉय करत असतो. टी व्ही नाही बघत, मोबाईल नाही बघत, काहीच नाही. तू काहीतरी दाखव. झाडावर चढून हां, दाखव. हा बघा, कर्तबी नैवेद्य. हा बघा, कर्तब करतोय नैवेद्य. चल ये आता. चप्पल काढूनच नेहमी झाडावर चढायचं असतं ना. सटकतात, घसरायला होतं. तर आता नैवेद्य हुतात्मा चौकाजवळ नेणार आहे ना, मंदिराच्या जवळ, बरोबर. मंदिरात पण जाऊया आपण. लास्ट टाइम पण गेलेलो मंदिरात, आजही मंदिरात पण जाऊया आपण. पण त्या पहिले आपण हुतात्मा स्मारक पण बघूया, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्याचा लढा दिला. त्यांच्या जरा हळू चालवा. ही अक्कादेवीची जिल्हा परिषदची शाळा. इथून वरती फार्म हाऊस आहे, म्हणजे इथे कोणी जर का एकदम असं पावसाळ्यामध्ये पिकनिकसाठी वगैरे येतात ते इथे स्टे करू शकतात असं. आणि इथे आता खड्डा खोदला आधी मला ह्याचं खूप आश्चर्य वाटते की एवढूसा मुलगा रिक्षा कशी चालवू शकतो. माहिती आहे खूप डेंजरस आहे, पण त्याला थांबवूच नाही शकत आपण. तो इथे राहिलेला आहे, इथे सगळं काय हे करतोय. खूप एक्सपिरियन्स्ड आहे तो एकदम. हे बघा, एकदम असं म्हणजे खूप बनवलेलं आहे ना, एकदम मस्त बनवलेलं आहे. वाघ आहेत, डिअर्स आहेत, खूप सगळं काय म्हणजे स्टॅच्यू बनवलेले आहेत. चला. याच्यावरती असली प्राणी आधी होते. इथे पोरं पक्षी मारतात सगळी जण, आणि ते पक्षी मारून खातात. भाजी पक्षी खातात. शी. सगळी लोक वन पक्षाची भरती नाही आहेत. ती खरं कशी जुनी आहेत बघा. किती जुन्या पद्धतीची सगळी घरं जी आहेत. आणि आता मे महिना चालू आहे, एवढी सिटीजमध्ये, मुंबईमध्ये एवढी गरमी आहे, पण इथे गावच्या साईडसारखं एकदम सगळं अजिबात गरम नाही होते. आपण AC मध्ये असतो, 24 तास AC चालू वगैरे,
पण गावच्या ठिकाणी झाडं वगैरे असतात, त्याच्यामुळे एकदम थंडगार वाटतं, एसीची पण गरज असं वाटत नाही. आता मैदानात नेतोय, नका मैदानात चलो, आपल्याला हुतात्मा चौकात पण जायचंय, हुतात्मा स्मारकात जायचंय ना आपल्याला. कधी कधी मध्ये कोणी भेटला तर घेतो, पण तो माणसांना मदत पण करतो. तर आता नैवेद्य नेतोय आपल्याला हुतात्मा स्मारकामध्ये. चला बघूया, आणि तो सांगेल आपल्याला त्याच्याबद्दल काय आहे ते सगळं. ते हे बघा किती सुंदर आहे, हे बसायला वगैरे आहे इथे. बघा इथे असं नावं वगैरे लिहिलेली आहेत. हे सगळं सांगा मला काय आहे हे. दंगल सत्याग्रह झालेला, इथे लढाई केलेली आणि इकडची सगळी जागा जिंकलेली या सगळ्या सैनिकांनी. अच्छा, इंडिपेंडन्सच्या टायमाला झालेलं आहे ना हे. सुंदर आहे सगळं एकदम असं. 25 सप्टेंबरला लोक सगळे इथे जमा होतात. अच्छा, शाळा सगळ्या येतात सगळेजण. 25 सप्टेंबर 1930 ला झालेला आहे. आता मंदिरात पण जायचं. आता आम्ही जाणार आहोत देवळात. बघा आता हा तळ दाखवणार आहे आपल्याला. हे आहे चिरनेरचं तळ, बरोबर. त्याच्यात गणपती बाप्पा भेटतात. हां, गणपतीचे चिरनेरचे महागणपती आहेत ते ह्या तळ्यामधूनच स्वतः स्वयंभू प्रकट झालेले आहेत. स्टोरी सांग जरा, स्टोरी सांग. एक संत होते, त्यांना स्वप्न आलं का या तळ्यात देवबाप्पा आहे. तेव्हा मग ते आले आणि सगळ्या तळ्याची चेकिंग केली. ते एकदम छोटासा देवबाप्पा भेटला. तेव्हा मग त्याला देवळात ठेवला, तर तो मोठा होत चाललेला. मग त्याच्यावरती एक खिळा टाकला, तर तो आत्ता मोठा नाही होत. सगळे देव याच तळ्यात भेटलेले. किती सुंदर बघा गोष्ट सांगितली आहे त्याने. खरी गोष्ट घडलेली आहे ही. तर चला आपण शंकरांचं दर्शन घेऊया, शंकरांच्या देवळात जाऊया. आपण गणपतीच्या सुद्धा देवळात जाणार आहोत. हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे. खूप मोठा देवभक्त आहे. नैवेद्य रोज मंदिरात येतो. आता जाणार आहोत मंदिरामध्ये. नैवेद्य नेतोय. हे दुकान नैवेद्याचं.
हे बघा किती सुंदर. हे बघा असं देऊळ ते मस्त एकदम. देऊळ गणपती बाप्पा. सुंदर सुंदर वाटतं एकदम. लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा हे दाखवलेलं. एक साक्ष आहे. तर आता चाललेलो आहोत आम्ही परत घरी देवळातून. चला चला आता नैवेद्य आपल्याला वरचं घर दाखवायला जातोय. हे बघा माझ्या कोंबड्या. हां चला पहिल्या ह्याच्या कोंबड्या आपण बघून घेऊया आपण. बापरे बापरे बापरे. आणि अजून सगळ्यात मोठी कोंबडी आणि कोंबडा दाखवला. इथे पूर्ण गवत आहे. लॉन लॉन आहे एकदम असं. आणि मी स्वतःने बनवलेल्या पिंजऱ्यात मी कोंबड्या आणि कोंबडी ठेवलेले आहे. तुम्हाला दाखवतो माझी मोठी कोंबडी. स्वतः पिंजऱ्यात घुसलाय हा. लागेल नैवेद्य. माझी मोठी कोंबडी 1.5 किलोची आहे. मी काल विकत घेतली. आता इथे खूप मस्त. तर मी हिला मांडून इथे पिल्लं काढून. चला हे माझं आंब्याचं झाड. त्याला छोटे छोटे आंबे आहेत. किती क्यूट आंबे आलेले आहेत त्याला. ते अजून आहेत. बघा छोटे बिट्टे आहेत. तुम्हाला जाम मोठे आंबे दाखवतो. तर आता मंडळी नैवेद्य आपल्याला वरचं त्यांच्या घरात वरचं जो आहे फ्लोर ते 2 फ्लोर आहेत. टेरेस वगैरे आहे तर ते दाखवतोय. तर चला बघूया आपण. कधी बनवलं हे नैवेद्य? पप्पा होते तेव्हा. अच्छा. इथे असे रूम्स आहेत. काम अजून बाकी आहे. अजून रूम्स 3 अशा आहेत. 3 रूम्स आहेत ना. याच्यावरती कबूतर.
वरती पण आहे ना अजून, टेरेस पण आहे. तर चला आपण टेरेस पण हे बघा किती सुंदर सगळं दिसतंय. गरम अजिबात होत नाहीये, खूप हवा येते, मस्त हवा येते एकदम. आणि बघा पक्ष्यांना कसं घर बनवलंय. कोणी आलेलं नाही अजून त्याच्यात. तो काल आपण थांबलो जातो बघा तिकडे वरती. काल आपण थांबलो. हा, अक्कादेवीच्या धरणावरती जो दाखवलेला काल फार्म हाऊस तो आहे तो. शांत मस्त आहे सगळं एकदम. किती थँक्यू सो मच व्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी. आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनल शेअर करा आणि व्ह्यूजनी भरून टाका. थँक्यू. बाय बाय कर. बाय. नेक्स्ट टाइम नवीन कुठला तरी ब्लॉग. थँक्यू. बाय.